रसिक श्रोते हो, नमस्कार मित्र हो. शिशिर ऋतू सुरू होतो तेव्हा असं म्हणतात, एक हुरहुर पसरायला लागते बरं का. पिकलेली तांबूस पिवळी पानं अलगद आपली देठं फांदीपासून सोडू पाहायला लागतात. झाडाला निष्पर्ण करणं हा हेतू त्यांचा नसतोच कधी बरं का. पण त्यांचं जाणं ही नव्या पालवीसाठी जागा करून देणं इतकं साधं सोपं असतं. मित्र हो, आपल्याही आयुष्यात असे क्षण येतात. मुरलेले, रंगीत झालेले, प्रौढ झालेलं नातं कधी कधी अलगद आपल्यातून जाऊ लागतं. आपण अस्वस्थ होतो, मनाला हुरहुर लागते, मनाची चलबिचल होते. आपण जगूच शकणार नाही असं वाटून बरं का. मनाची चलबिचल होते, आपण जगूच शकणार नाही असं वाटून आपण जीवाचा आकांत करून रडू लागतो. सोबत घालवलेले क्षण, दिलेली साथ, आत राहिलेल्या आठवणी खरंच सहज विसरता येतात का हो? निष्पर्ण होऊन जगणं किती कठीण अनुभवलं असेल ना. निष्पर्ण होऊन जगणं किती कठीण अनुभव असेल ना. माणूस आधुनिक झाला तसं निसर्गाकडून शिकणं बंद केलंय त्यानं. बंधनातून मुक्त होत जाणं, सोडून देणं, नव्यासाठी जुन्यानं आपलं अस्तित्व संपवणं, हेच निसर्ग शिकवत असतो की. जेव्हा आपल्या शरीराचा, हृदयाचा एखादा कप्पा, आपली जिवलग माणसं अशी दूर होत असतात ना, त्यावेळी आपण खूप खूप रडत असतो. आपला जीव कासावीस होत जातो. तेव्हा निसर्गात जाऊन बसावं, अलिप्त होणं, सोडून देणं, मुक्त होणं आणि भंगलेल्या मनाला उभारी देत जगत राहणं, हे शिकता येईल. इतकं शिकलात तरी जगणं शिकाल. खरंच. शब्द निकिता रत्नवारके आणि अभिवाचन उमेश शिंदे. धन्यवाद.